जल्लोषाचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। आपल्यासोबत पुण्यातले काही शिवसेना आणि मनसेचे पदाधिकारी आहेत, मनसेचे शहराध्यक्ष आहेत। काय पहिली प्रतिक्रिया आहे? याआधी तुम्ही एकमेकांना भेटत होता, राज ठाकरे उद्धव ठाकरे सुद्धा भेटत होते, आज अधिकृतपणे घोषणा होती की निवडणुकीला तुम्ही एकत्र सामोरे जात आहे, काय भावना आहे? खरं तर आज मराठी माणसाचं स्वप्न पूर्ण होत आहे। कारण ज्या पद्धतीने माननीय राजसाहेब, माननीय उद्धव साहेब एकत्र येणार आहेत, संपूर्ण महाराष्ट्रभर एकदम जल्लोषाचं वातावरण आहे आणि मराठी माणसाला खूप दिवसापासून असं वाटत होतं की या दोन्ही भावांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात आणि त्या दृष्टिकोनातून आज सर्वजण एकत्र आहेत। हा ऐतिहासिक क्षण जो आहे तो साजरा करण्यासाठी तमाम मराठी जनता, महाराष्ट्रातली जनता ही एकत्र येऊन तो आनंदोत्सव साजरा करते। मला खूप आनंद आहे या गोष्टीचा, बरं का, कारण ते नसतं तर बरंच काही घडलं असतं। रादर त्याच्यानंतर आत्तासुद्धा फडणवीस ज्या पद्धतीने त्यांची कारकीर्द चालवत आहेत, भाजप त्यांची कारकीर्द चालवत आहे, हे अतिशय दुर्दैवी आहे। शिवसैनिक हा कोणत्याही आमदार खासदाराच्या पाठी जात नाही। हा बरं, तो लोकप्रतिनिधी होऊन ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्याला वेगळी हवा डोक्यात येते, पण शिवसैनिक आजही आदरणीय उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे। आणि आजचा जो क्षण म्हणाल तो दोन्ही ठाकऱ्यांसाठी अतिशय आनंद उत्सव आहे आणि त्यांच्या उत्सवामध्ये आम्ही सगळेजण एक सहभागी होण्याचं जे भाग्य लागले आम्हाला, ते शिवसैनिक म्हणून आम्हाला ते योग्य वाटते। तर ही दृश्य आपण पाहतोय